नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर मुक्ताला विचारतो, छान झोप लागली ना? तर मुक्ता म्हणते, अरे बापरे, किती छान झोप लागली. मला तसंही डबल बेडवर झोपायची सवय आहेच आणि आज तर मला खरंच खूप छान झोप लागली. परंतु सागर काहीच बोलत नसतो. म्हणून मुक्ता ही सागरला विचारते, मी लोळत होते का? मी तुमच्यावर लात वगैरे नाही ना मारली? बापरे, मी तर कम्फर्टेबल झोपले होते, परंतु तुम्हाला झोप लागली का? तर सागर मुक्ताला म्हणतो, लागली ना, परंतु तुम्हाला काय फरक पडतोय? तर त्यानंतर मुक्ता म्हणते, सागर तुम्ही असं का बोलत आहात? तर सागर म्हणतो, मी सांगत आहे म्हणून बेडवर झोपायला हवं असं काहीच नाही आहे आणि सक्ती तर मुळीच नाही आहे. तुमचा आवडता सोफा तो आज आपल्याला नीट करून घेता येईल. कार्पेंटर येईल आणि तुम्हाला ठीक करून देईल, मग तुम्हाला त्यावर झोपता येईल. तर मुक्ता म्हणते, ओके, वाव, ग्रेट. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला म्हणते, थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. असं म्हणत मुक्ता ही पाणी आणण्यासाठी जाते. तर सागर म्हणू लागतो, ओके, ग्रेट, वा. तर त्यानंतर मुक्ता ही सागरसाठी पाणी घेऊन येते. तो मुक्तावर रागवलेला सागर पाणी न पिताच तिथून निघून जातो. मुक्ताही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सागर काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तेवढ्यातच तिथे स्वाती येते. तर मुक्ता ही स्वातीला विचारते, तुम्ही उपमा खाणार का? तर स्वाती म्हणते, हो, शेव टाकून दे, मला आवडतो. तर स्वाती ही मुक्ताला विचारते, याला काय झालं आहे? एवढ्या रागाने का गेला? नाश्ता पण केला नाही आहे. तर मुक्ता ही स्वातीला म्हणू लागते की त्यांना मी गुड मॉर्निंग म्हणाले तरी त्यांनी मला रिस्पॉन्स दिला नाही. काही बोलायला गेले तर भस्कन अंगावर आलेत. तर स्वाती विचारते, का? मुक्ता म्हणते, काय माहीत काय झालं आहे. मुक्ता ही स्वातीला म्हणते, काल रात्री मी ज्या सोफ्यावर झोपते तो सोफा तुटला. तर स्वाती म्हणते, अच्छा, म्हणजे अजूनही तू सोफ्यावरच झोपतेस का? मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर स्वाती म्हणते, मग पुढे काय झालं? मुक्ता म्हणते, काही नाही, हे मला म्हणालेत की बेडवर झोपा, मी झोपले. कालपर्यंत तर माझ्याशी नीट बोलत होते आणि आता म्हणालेत की कार्पेंटरला मी बोलावून घेतला आहे, तुमचा सोफा तो रिपेअर करून देईल आणि मग तुम्ही आरामात त्यावर झोपू शकता. मी म्हणाले, ग्रेट, वा, परंतु माझ्यावरच चिडले आणि तरा निघून गेलेत. तर त्यानंतर स्वाती म्हणते, ओके, परंतु मॅटर आतमध्ये झाला आहे ना? मग आता आतमध्ये जाऊन आपल्याला पाहावं लागेल नक्की काय घडलं आहे. स्वातीच्या सगळं काही लक्षात येत असतं. तर मुक्ता म्हणू लागते, परंतु उपमा? तर स्वाती म्हणते, अगं उपमा राहून देत, तो कुठे जाणार आहे का? कुठेही पळून जाणार नाही, मी आल्यानंतर खाईन. असं म्हणत स्वाती ही मुक्ताला रूममध्ये घेऊन जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनीने सर्व क्लायंटला फोन करायला घेतलेला असतो आणि ती म्हणू लागते, हो सर, तुम्ही आमचे जुने क्लायंट आहात आणि जुने क्लायंट आहात, मग आम्हाला काहीच टेन्शन नाही आहे. तर त्यानंतर सावनी त्यांना विचारते, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तर ते म्हणतात की नाही. तर सावनी म्हणते, मग तर झालं. अहो, मग तर काळजी करायचं काहीच कारण नाही, फक्त तुम्ही आम्हाला विसरू नका. तुम्ही आहात म्हणूनच तर आम्ही आहोत. असं म्हणत सावनी फोन ठेवते आणि हर्षवर्धनला म्हणू लागते, हर्ष, अरे तू उगाच काळजी करतोयस. अरे हर्ष, ते तर म्हणत होते की ते आपल्याला मोठी ऑर्डर देणार आहेत, त्यासाठीच तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट करणार होते. अरे वाटेल तसा विचार नको करूस हर्ष. अरे कुठल्याही क्लायंटच्या मनामध्ये तुझ्याविषयी राग नाही किंवा अविश्वास नाही, प्रत्येकाचा तुझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे प्लीज तू काळजी करू नकोस. आणि हर्ष, सागर कोळीचे क्लायंटही मी आपल्याच बाजूने वळवेन, नाहीतर नावाची सावनी नाही. असं म्हणत सावनी ही प्रत्येक क्लायंटला कॉल करत असते. मात्र हर्षवर्धनला खूप राग येत असतो, त्याची चिडचिड होत असते. हर्षवर्धन म्हणू लागतो, आता ही प्रत्येकाला सांगत सुटे की मी कर्जबाजारी झालो आहे आणि त्यामुळे माझं मार्केटमध्ये नाव खराब होईल, माझी बदनामी होईल. वाटलं होतं पैसे संपले असं सांगितलं तर ही मला सोडून जाईल, नकार देईल, परंतु उलटच घडत आहे. ही तर मला सोडून जायला तयारच नाही आहे. किती मूर्ख बाई आहे. काय करू, काही करून आता हिला थांबवायला हवं. असं म्हणत हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो, सावनी, अगं तू किती भोळी आहेस. मी तुला मस्करीत बोललो आणि या गोष्टीवर तू विश्वासही ठेवलास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू माझ्या बाजूने उभी राहिलीस. मी तुझी मस्करी केली होती. सावनी विचारते, मस्करी? हर्षवर्धन म्हणतो, हो सावनी, तू माझ्यावर चिडू नकोस, परंतु मी तुझी परीक्षा घेत होतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे की माझ्या पैशावर. परंतु आता मला समजलं आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे. तर सावनी म्हणते, हर्ष, तू असं कसं करू शकतोस? अरे माझं खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, म्हणूनच तर मी सागरला सोडून तुझ्याजवळ आले ना. अरे हे सगळं काही सोडून मी तुझ्याजवळ का आले? फक्त तुझ्यासाठी. माझं खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, सॉरी सावनी, माझी खरंच चूक झाली, मला मस्करी करायची होती, परंतु सगळं काही तू सिरियसलीच घेतलं आहेस. तर सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष, पुन्हा तू अशी माझी मस्करी करणार नाही, मला प्रॉमिस कर. तर त्यानंतर हर्षवर्धन तिला प्रॉमिस करतो. तर सावनी म्हणू लागते, तुझ्या हातात पैसा आहे आणि तो कुठेच जाणार नाही आणि तू मला नेहमी म्हणतोस ना की मी तुझ्यासाठी लकी आहे, मग आता काळजी करू नकोस, तुझं कुठेही नुकसान होणार नाही. तर हर्षवर्धन सावनीकडे रागाने पाहू लागतो. तर सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष, मला एका गोष्टीची पूर्ण गॅरंटी आहे. हर्षवर्धन विचारतो, कोणत्या? तर सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते की माझ्या नशिबात पैसा आणि तू आहेस आणि आयुष्यभर असणार. असं म्हणत ती हर्षवर्धनला मिठी मारते. हर्षवर्धनला मात्र सावनीचा खूप राग येत असतो. तो नाटक करत सावनीला जवळ घेतो. सावनी हर्षवर्धनसोबत खूप खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं,
स्वाती ही मुक्ताला रूममध्ये घेऊन येते आणि म्हणू लागते इथेच आपल्याला काहीतरी कळेल. तर त्यानंतर मुक्ता ही स्वातीला म्हणू लागते की मी जेव्हा आले होते तेव्हा हा सोफा तुटलेला होता आणि म्हणूनच मी सईच्या रूममध्ये जात होते, परंतु हेच मला म्हणाले की तुम्हाला जर इथे कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही इथेच झोपा आणि मला पडता क्षणी झोप लागली. स्वाती ही सोफा चेक करते आणि त्यानंतर मुक्ताला म्हणू लागते मुक्ता गं तू किती भोळी आहेस, तुला काहीच कसं कळत नाही. तर मुक्ता ही स्वातीला विचारते काय. तर स्वाती म्हणू लागते पहिली गोष्ट की हा सोफा तुटलेला नाही तर कोणीतरी तोडलेला आहे. तर मुक्ता विचारते कोणी, परंतु मी तर रूममध्ये येऊन जाऊन होते, मग असा सोफा कोण तोडू शकतं. तर स्वाती म्हणू लागते कोण काय, अगं हे सगळं काही भाईने केलं आहे, तुझ्या सागरने. तर मुक्ताला हे ऐकून आश्चर्यच वाटतं आणि मुक्ता म्हणते सागरने, परंतु त्यांचा काय प्लॅन असेल, मला पाडायचं वगैरे असेल का. परंतु स्वातीताई आमच्यामध्ये एवढी भांडणं झालीच नव्हती, मग ते असं का करतील. तर स्वाती म्हणू लागते अगं तसं केलं नसतं तर तू बेडवर कशी झोपली असतीस. तर मुक्ताच्या सगळं काही लक्षात येतं. मुक्ताला रात्री घडलेला प्रकार आठवतो की जेव्हा सोफा तुटलेला असतो तेव्हा मुक्ता ही सईच्या रूममध्ये जात असते, परंतु सागर तिला थांबवत म्हणू लागतो की तुम्ही माझ्यासोबत बेडवर झोपू शकता, या बेडवर काही काटे पसरलेले नाही आहेत असं म्हणत मुक्ताला बेडवर झोपण्यासाठी सांगत असतो. हे सगळं काही मुक्ताला आठवू लागतं. तर स्वाती ही मुक्ताला म्हणू लागते मुक्ता मला माहीत आहे की तुमचं लग्न ऑड सिच्युएशनमध्ये झालं आहे, परंतु भाईला आता हे नातं नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं असेल. तर मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर स्वाती ही मुक्ताला म्हणू लागते आता तुम्हा दोघांमध्ये खूप छान मैत्रीही झाली आहे, मग पुढचं पाऊल टाका ना. तर मुक्ता म्हणते स्वातीताई. तर स्वाती म्हणू लागते हे बघ मुक्ता तू शिकलेली आहेस, तू डॉक्टरही आहेस, बघ मला काय म्हणायचं आहे प्लीज समजून घे. अगं माझ्यापेक्षा भाईच्या मनात कायच आहे ते जाणून घे आणि आता तर ही सुरुवात आहे असं म्हणत स्वाती डोळे बंद करून मुक्ताला म्हणू लागते आता सुरुवात आहे, पुढे जाऊन तुला भाईचं मन जपायचं आहे. तर मुक्ताही हसू लागते, लाजू लागते आणि तेवढ्यातच जुईच्या रडण्याचा आवाज येतो. तर स्वाती म्हणू लागते जुई जुई रडते आहे, मी आलेच असं म्हणत स्वाती तिथून निघून जाते. तर मुक्ताही खूप लाजत असते आणि घडलेला प्रकार तिला आठवू लागतो आणि म्हणू लागते की एवढी छोटी गोष्ट माझ्या कशी काही लक्षात आली नाही. आणि मुक्ताही लाजतच आरशासमोर येते. आरशामध्ये बघत सागरसोबत घालवलेले प्रत्येक क्षण मुक्ता आठवू लागते. जेव्हा सागरने मुक्ताच्या गालावर पहिल्यांदा किस केलेली असते तो क्षण मुक्ताला आठवू लागतो. तर त्यानंतर सागर आणि मुक्तामध्ये झालेली जवळीक हे प्रत्येक क्षण मुक्ताला आठवत असतात. तर सागरने पहिलं गिफ्ट घेतलेलं, मुक्ताला ड्रेस आणि त्यांची पहिली डेट हे सर्व क्षण मुक्ताच्या डोळ्यासमोर येतात आणि मुक्ता लाजत असते आणि म्हणू लागते सागरचं खरंच माझ्यावर मनापासून प्रेम आहे. सागरने प्रेमाचं प्रतीक म्हणून मुक्ताच्या हातात घातलेली अंगठी, तर त्यानंतर सागरने मुक्ताच्या हाताची घेतलेली किस हे प्रत्येक क्षण मुक्ताला आठवत असतात आणि मुक्ता ही आरशामध्ये बघून एकटीच लाजत असते. तर त्यानंतर मुक्ता ही आपल्या हाताकडे पाहते आणि ते गोड क्षण आठवत असते. तर मुक्ताने सागरचं आपल्या हातावर मेहंदीने नाव कोरलेलं असतं, ते नाव ही मुक्ता आरशासमोर हात ठेवत पाहत असते आणि एकटी लाजतच सागरच्या प्रेमामध्ये अगदी आकंत बुडालेली असते. हळूहळू मुक्ताला सागरच्या प्रेमाची जाणीव होऊ लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहिरा ऑफिसमध्ये डबा खाण्यासाठी बसलेला असतो आणि म्हणू लागतो की हा कुठे गेला आहे. तेवढ्यातच सागर तिथे येतो. तर मिहीर त्याला म्हणू लागतो की दादूस तुझा डबा कुठे आहे. तर सागर त्याला म्हणतो मी विसरलो आहे. तेवढ्यातच सागरच्या ऑफिसमध्ये काम करणारा पिऊन सागरचा डबा घेऊन येतो आणि म्हणू लागतो साहेब तुमचा डबा. तर मिहीर म्हणू लागतो काय टायमिंग आहे, मलाही तेच वाटलं होतं की तू विसरशील, परंतु वहिनी कशी काय विसरेल. तर सागर म्हणू लागतो तिचं काय कौतुक, माझी आई ती सुद्धा आजपर्यंत कधीच विसरत नव्हती. तर मिहीर त्याचा डबा उघडतो आणि म्हणू लागतो की हो अगदी बरोबर आहे, मावशी विसरत नव्हती, परंतु मावशी कधी चिठ्ठी पण पाठवत नव्हती. तर तेवढ्यातच सागरचं लक्ष त्या चिठ्ठीजवळ जातो, परंतु मिहीरने अगोदरच ती चिठ्ठी हातात घेतलेली असते. सागर म्हणू लागतो प्लीज मला बघू दे. तर मिहीर म्हणू लागतो नाही ही चिठ्ठी आता मलाच पाहायची आहे. सागर म्हणतो नाही मला बघायची आहे, प्लीज दे. मिहीर म्हणतो नाही, माझी जेव्हा पहिल्यांदा चिठ्ठी आली होती तेव्हा तर तू घरात सर्वांच्या समोर व्हायरल केली होतीस, मग आता तर मी तुला सोडणारच नाही आणि आता ही चिठ्ठी मलाच बघायची आहे. काय लिहिलं असेल या चिठ्ठीत आणि कोणी पाठवली असेल या डब्यातून चिठ्ठी. सागर म्हणू लागतो मिहीर तुला सगळं काही माहीत आहे, प्लीज माझ्याजवळ दे ना. परंतु मिहीर म्हणतो नाही, पहिल्यांदा मीच बघणार आहे आणि मगच तुला देणार आहे. सागरा चिठ्ठी घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु मिहीर काही चिठ्ठी द्यायला तयारच नसतो. तर त्यानंतर सागर मात्र शांतच होतो आणि एका साईडला येऊन उभा राहतो. मिहीर हा चिठ्ठी वाचण्यासाठी घेतो, परंतु त्यावर प्रिय सागर वगैरे असं काहीच लिहिलेलं नसतं. तर मिहीर हा सागरला म्हणू लागतो तुमच्यामध्ये अशी कुठली पद्धत नाही आहे का प्रिय वगैरे लिहायची. मात्र सागर काहीच बोलत नाही. तर मिहीर म्हणू लागतो ठीक आहे, परंतु आता पुढे काय लिहिलं आहे ते बघूया तरी. असं म्हणत असताना मिहीर वाचू लागतो की माझ्यावरचा राग जेवणावर काढू नका, जेवून घ्या, तुमचीच मुक्ता. तर सागर म्हणतो काय लिहिलं आहे. तर मिहीर म्हणू लागतो काही नाही, जेवून घ्या. तर सागर म्हणतो नाही, त्यानंतर काय लिहिलं आहे. तर मिहीर म्हणतो मुक्ता.
तर सागर म्हणू लागतो, परंतु मुक्ताच्या अगोदरचा शब्द कोणता आहे? मिहीर मात्र काहीच बोलत नाही. तर सागर मिहीरच्या हातातील नकळतपणे चिठ्ठी काढून घेतो आणि त्यावर लिहिलेलं असतं की तुमचीच मुक्ता. सागर खूप लाजू लागतो. तर त्यानंतर मिहीर म्हणतो, काय झालं आहे, तू लाजत आहेस? अरे एवढं काय घडलं आहे? आणि त्यानंतर सागर मात्र काहीच बोलत नाही, ती चिठ्ठी जपून ठेवत असतो. तर मिहीर म्हणू लागतो, लाजलास, एवढा लाजलास? सागर मात्र खूप लाजत असतो. तर मिहीर म्हणू लागतो, आता तरी काही माणसांचं खरं नाही, लाजून लाजूनच पोट भरेल वाटतं. अरे दादूस, तुला जेवायचं नाही आहे का, की चिठ्ठी बघूनच पोट भरलं आहे? परंतु सागर काहीच बोलत नाही. तो पुन्हा पुन्हा मुक्ताने लिहिलेला शब्द पाहत असतो आणि खूप लाजत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इंद्राताईंची खूप चिडचिड होत असते. इंद्राताई म्हणू लागतात, या घरात कोणीच मला मदत करत नाही. ती तर एक बाहेरच फिरत असते आणि हिचं तर लहान पोर आहे आणि ती तर दिवसभर अभ्यास करत असते. कोणीही मला मदत करत नाही. आणि घरातील पुरुष ते तर फक्त टाईमपासच करतात, त्यांची तर काहीच मला मदत नाही आहे. तेवढ्यातच तिथे सागर आलेला असतो आणि सागर म्हणू लागतो, काय हे एवढा प्रसारा का केला आहे घरात? तर इंद्राताई म्हणू लागतात, काही नाही, माझा वेळ जात नाही आहे ना, म्हणून हे सगळं काही गोळा केलं आहे. तर सागर म्हणतो की मी असं कुठे म्हणालो मम्मी? तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, अरे तुला काय म्हणायचं हे चांगलंच माझ्या लक्षात येत आहे. आणि त्यानंतर इंद्राताई सागरला म्हणतात, अरे आपल्या घरात झुरळ झाली आहेत ना, म्हणूनच मी त्या माणसांना बोलावून घेतलं आहे, पेस्ट कंट्रोल करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर सागर म्हणतो, ठीक आहे. तर इंद्राताई म्हणतात, हो का? सागर मात्र काहीच न बोलता मुक्ताकडे पाहत असतो आणि मुक्ताला खुणावूनच सांगत असतो. तर मुक्ताही सागरला खुणावून विचारत असते की तुम्ही जेवलात का? तर सागरही खुणावून डब्यामध्ये काहीतरी आहे हे सगळं काही मुक्ताला सांगत असतो. तर तेवढ्यातच इंद्राताईंचं लक्ष सागर आणि मुक्ताजवळ जातो. तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, काय चाललं आहे? सागर मात्र काहीच बोलत नाही. इंद्राताई म्हणतात, तू जरी नाही सांगितलंस तरी माझ्या सगळं काही लक्षात येतं आणि उगाच नाही का एवढा वर्ष मी संसार केला आहे. अरे तू तर बायकोच्या ताटाखालचा बोका झालायस. तर सागर म्हणतो, काय म्हणते सगळं मम्मी? अगं बोका नाही, मांजर असतं ते, मांजर. इंद्राताई म्हणतात, ते तर मला माहीत आहे, पण तू तर खूप लाडावलेला आहेस ना, म्हणूनच तर मी तुला बोका म्हणत आहे. तर त्यानंतर सागर बापूंना म्हणू लागतो, अहो तुम्ही काहीतरी बोला ना. तर बापू मात्र काहीच बोलत नाही. इंद्राताई म्हणू लागतात, बरोबरच मी बोलली आहे बोका, कारण बायकोच तुला सांभाळून घेते ना. तर बापू त्यावर हसू लागतात. तर सागर म्हणू लागतो, तुम्ही काय हसताय? तर सागरला बापू म्हणू लागतात, अगदी बरोबर बोलते इंद्रा. अरे तू तर माझाच मुलगा आहेस, मग माझ्यावरच जाणार ना, माझ्याच पावलावर पाऊल ठेवणार. तर सर्वांनाच हसू येत असतं. तर मुक्ता मात्र लाजत असते. तर इंद्राताई म्हणू लागतात, आता ही लाजते आणि तू बघत राहा. दोघांनी असंच एकमेकांजवळ बघत राहायचं, बाकी तर तुम्हाला काही सुचतच नाही. तर इंद्राताई नंतर बापूंना म्हणू लागतात, तुम्ही आता काय म्हणालात? माझाच मुलगा माझ्याच पावलावर पाऊल ठेवणार. दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी ही लग्नामध्ये कोणता आउटफिट करायचा यासाठी नेटवर सर्च करत असते आणि म्हणू लागते, पैठणी नको, ती तर खूप कॉमन झाली आहे. गडवाल, ती तर खूप हेवी होईल. परंतु मी साड्याच का पाहते, वेगळा आउटफिट नक्कीच होऊ शकतो, असं म्हणत सावनी ही नेटवर सर्च करत असते. तर इकडे माधवीताईंनी गॅसवर दूध तापत ठेवलेलं असतं. दुधाला जेव्हा उकळी येते तेव्हा मात्र सावनीला त्या वासानेच खूप त्रास होऊ लागतो. तर सावनीला त्या वासाने त्रास होत असतो, म्हणून सावनी तिथून निघून जाते. तर माधवीताई म्हणू लागतात, हिचा मूड जायला आणि तब्येत खराब व्हायला फक्त निमित्त हवं असतं. तर तेवढ्यातच तिथे सावनीला खूप कोरड्या उलट्या होत असतात. तर सावनी ही माधवीताईंकडे म्हणू लागते, हॅलो प्लीज जरा गॅस बंद करता का? या दुधाच्या वासाने मला खरंच खूप त्रास होत आहे. तर माधवीताई म्हणू लागतात, मग दूध तापवायचंच नाही का, नासू द्यायचं का? तर सावनी म्हणू लागते, मला खरंच खूप त्रास होत आहे, मला उलटी झाली. तर माधवीताई म्हणतात, उलटी? मी तुम्हाला लवंग वगैरे देऊ का? तर सावनी म्हणू लागते, नाही, उलटी म्हणजे उलटी झाली नाही, मला फक्त कोरडी उलटी झाल्यासारखी वाटत आहे. सकाळपासून मला खूप गरगरल्यासारखं वाटत आहे, मला प्लीज तुम्ही लिंबू सरबत देता का? तर माधवीताई म्हणू लागतात, आता जर तुम्ही रिक्वेस्ट करत आहात तर द्यावं तर लागणारच ना, मी बागेतील ताजी लिंबू घेऊन येते आणि तुमच्यासाठी लिंबू पाणी बनवते. तर माधवीताई सावनीला म्हणू लागतात, परंतु मला एक सांगा, तुम्हाला गरगरतंय, कोरड्या उलट्या होत आहेत, लिंबू पाणी प्यावंसं वाटतंय, काहीतरी गुड न्यूज वगैरे आहे का? तर सावनी ही विचार करू लागते. तर माधवीताई लिंबू आणण्यासाठी बागेमध्ये निघून जातात. तर त्यानंतर सावनीमध्ये गुड न्यूज म्हणजे प्रेग्नेन्सी. मला तर वाटत होतं की मला ॲसिडिटी झाली आहे, परंतु नाही, हे म्हणतायत तशी गुड न्यूज वगैरे तर नसेल ना, मला तर टेस्ट करावी लागेल नाही, आत्ताच करते, असं म्हणत सावनी ही टेस्ट करायची ठरवते. दुसरीकडे पाहायला मिळतं, बापू म्हणू लागतात, चला मदत करूया, नाहीतर जेवण नाही मिळणार. तर इंद्राताई म्हणू लागतात, कसं नाही मिळणार? अहो तुमची ही मानलेली पोरगी, तुमची सून, तिला सांगा, ती तर तुमच्यासाठी अख्खा भाजीचाच बाजार घेऊन येईल. तर त्यानंतर बापू म्हणू लागतात, परंतु मला जर तुझ्याच हातचं खायचं असेल तर? तर इंद्राताई म्हणू लागतात, आता तुम्ही लाडीगोडी लावू नका, आपल्याला आपली खोलीही साफ करायची आहे, चला, असं म्हणत इंद्राताई बापूंना खोली साफ करण्यासाठी घेऊन जातात. तर त्यानंतर मुक्ता मात्र लाजू लागते. तर स्वाती म्हणू लागते, भाई सईच्या खोलीतील जे काही वरचं सामान आहे ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे, तू करशील का मदत? तर सागर म्हणू लागतो, हो करतो मदत.
तर त्यानंतर सागरही स्वातीला मदत करण्यासाठी जात असतो. तर स्वातीही पुढे निघून जाते. तर त्यानंतर सागरा कोणीही तिथे नाही त्या गोष्टीचे चाहूल लागताच किचनमध्ये येतो आणि मुक्ताला म्हणू लागतो की डबा चेक करा. तर मुक्ता ही डबा चेक करते. तर त्यामध्ये सागरने एक चिठ्ठी लिहिलेली असते की जेवण खरंच खूप छान झालं होतं, थँक्यू, आणि तुमचाच सागर. हे वाचल्यानंतर मुक्ताही सागरजवळ प्रेमाने पाहू लागते आणि म्हणू लागते तुमचा सागर. तर सागरही मुक्ताकडे प्रेमाने पाहत असतो. तर दोघंही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की मुक्ताही सावनीला विचारू लागते की तुम्ही प्रेग्नेंट आहात का. तर सावनी म्हणू लागते की हो, तो डॉक्टर आहेस ना, प्लीज चेक कर ना. तर मुक्ताही चेक केल्यानंतर शांतच होते आणि सावनीला म्हणू लागते कधी कधी रिपोर्ट चुकू शकतात. तर सावनी म्हणू लागते पण आईचं मन नाही चुकणार, परंतु ते तुला कसं कळणार ना, त्यासाठी आई व्हावं लागतं, परंतु तुझ्या नशिबात आई होणं नाहीच आहे. हे सगळं काही सागरने ऐकलेलं असतं. सागरा पुढे येत सावनीला म्हणू लागतो माझ्या बायकोशी बोलताना जरा विचार करून बोलायचं, असं म्हणत मुक्ताचा हात पकडतो. तर सावनीचा मात्र जळफळाट होत असतो. आता सावनी खरंच प्रेग्नेंट असेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.